अटारी बॉर्डर पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडण्यात आलेत। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। थेट अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, दरवाजे उघडण्यात आलेत बॉर्डरचे, काय नेमकी आत्ताची तिथली सिच्युएशन? आपण पाहतोय की अमृतसर मधल्या अटारी बॉर्डरवरती काल पाकिस्तान आपले इमिग्रेशनचे दरवाजे पूर्णतः बंद ठेवलेले होते। मात्र आज पाकिस्तानी नागरिक काही या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा जाण्याची विनवणी केली आणि त्यानंतर भारतीय लष्करानं पुन्हा पाकिस्तान इमिग्रेशनशी संवाद साधला आणि अखेर आता पाकिस्ताननं आपले दरवाजे जे आहेत ते उघडे करण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यानुसार काही जणांना, काही पाकिस्तानी नागरिकांना आताच नुकतं भारतीय लष्करानं त्यांचे पासपोर्ट आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासून आतमध्ये सोडलेल्या आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की ते या पाकिस्तानचं जे इमिग्रेशन डिपार्टमेंट आहे तिथले जे रेंजर्स आहेत ते थोड्याच वेळामध्ये तिथला दरवाजा सुरू करतील, उघडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी नागरिकांना आतमध्ये घेण्यास सुरुवात करतील। मात्र काल पाकिस्ताननं आडमुठी भूमिका घेतलेली होती आणि आपले स्वतःचं इमिग्रेशन डिपार्टमेंट पूर्णतः इथलं अटारी बॉर्डरवरचं बंद ठेवलेलं होतं। त्याचबरोबर कुठल्याही पाकिस्तान नागरिकाला काल दिवसभरामध्ये प्रवेश दिलेला नव्हता। जवळपास 50 ते 60 पाकिस्तानी नागरिक या अटारी बॉर्डरवरती काल दिवसभर वाट बघत होते। मात्र कुठल्याही नागरिकाला पाकिस्तान आतमध्ये प्रवेश दिला नव्हता आणि अखेर आज सकाळपासून भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधण्यात आला आणि आणखी काही पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना पाकिस्तानामध्ये जायचं आहे, त्यांनी जाण्याची तयारी दर्शवली, विनवणी केली आणि त्यानंतर आता पाकिस्तानी इमिग्रेशन आपले दरवाजे जे आहेत ते उघडण्यास सुरुवात केलेली आहे। पुढच्या दृश्यामध्ये आपण जे पाहतोय ते काही पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांना आता नुकतंच काही वेळापूर्वी तपासणी करून आतमध्ये सोडलेलं आहे। ते आता पाकिस्तान इमिग्रेशनच्या विभागामध्ये जातील, तिथे त्यांची पुन्हा एकदा तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तानामध्ये प्रवेश दिला जाईल। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय